हाय, माझं नाव राधिका सबनीस. मी बँगलोरला MNCमध्ये जॉब करते आणि सध्या पुण्याला असते. इथे येण्याचं मेन कारण असं होतं की 2 वर्ष खूप उलथापालथी झाल्या लाईफमध्ये आणि मला थोडंसं एक डोकं क्लिअर करायचं होतं, फोकस करायचा होता आणि खूप म्हणजे अशा पॉईंटला आले होते की मला माहीत नव्हतं की मी पुढे काय करायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायला पाहिजे. आणि अक्षरशः म्हणजे नशीब म्हणावं तशी इथे आले आणि गेले 4 दिवस आम्ही इथे राहतो आहे आणि खूप खूप गोष्टी केल्या आणि मी म्हणजे माझ्या कम्प्लिटली विरुद्ध स्टेजला असलेल्या लोकांबरोबर एवढा वेळ स्पेंड केला. आय थिंक इट वॉज अ ब्रिलियंट एक्सपिरियन्स. इथे आल्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट ही झाली आहे की माझं डोकं खूप क्लिअर झालं सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. जे काही झालं माझ्या लाईफमध्ये ते सुद्धा, आणि आता ह्याच्या पुढचं एक जो आता स्टॉपिंग पॉईंट आलेला आहे तिथून पुढे जाण्यासाठी सुद्धा. आणि स्पेशली एक जो सेशन आमचा झाला, कदाचित जे कोणी बघत असतील, जे कोणी येणार असतील त्यांच्यासाठी पण होईल. I think I will let you experience it, but it is going to stay with me forever. I think that it is going to guide me at every point whenever I feel that there is a conflict. मला असं वाटतं की मी दरवेळेस त्या पॉईंटला परत जाऊन एकदा रिव्हिजिट करू शकेन की सिच्युएशन काय आणि मग पुढे जाईन. आय थिंक दॅट इज माय बिगेस्ट टेक अवे in this journey, and this has given me a wonderful 5 people that I think I will always remember and will try to stay in contact and meet with them even after this session. I think it has created such a beautiful bond. तुम्हाला असं वाटत नाही की 4 दिवसांमध्ये किंवा इतक्या छोट्या ओळखीमध्ये तुम्ही इतके कनेक्ट होऊ शकता लोकांशी. पण आय थिंक तुम्ही इतक्या आयसोलेटेड ठिकाणी इथे येऊन राहता की that's create its own world here, and that helps you navigate everything, your thoughts, and yeah, I think that's it.